मनातून जोरदार टाळी वाजवून स्वागत झालं पाहिजे मित्रांनो. जोरदार टाळी वाजवून स्वागत झालं पाहिजे. जोरदार. मी काही नाही मित्र, मी काही नाही. आज जर मी वाजवलं भविष्यात काही जाऊन वाजवावं, बरोबर ना? टाळी वाजवल्यानंतर काय होतं बघा मित्रांनो, थँक्यू तुम्ही सगळ्यांनी टाळी वाजवली, माझ्या शब्दाचा आदर केला. टाळी वाजवा म्हणल्यानंतर जर आपण मनातून टाळी वाजवली ना तर आपल्याला आळस येणार नाही, आपण बोर होणार नाही. आपला वेळ जो आहे जो जात नसतो ना तेव्हा आपल्याला काय वाटतं की मी उगाचच आलो, कारण आपण त्या ऍक्टिव्हिटी मध्ये सामील होत नाही. आणि जे लोक एका चांगल्या सिस्टम मध्ये सामील होत नाही त्याला ईश्वर आयुष्यामधल्या कोणत्याही सुखामध्ये सामील करून घेत नाही. जैसे आया था वैसे जाता है दोस्तों, ये मेरा एक्सपीरियंस है. अभी देखोगे 1 2 4 5 महीने में देख जाओगे. मला एकच म्हणायचं, बरोबर ना? माझी छोटीशी ओळख, मी किती मिनिट बोलू तुमच्याच म्हणाव, किती मिनिट बोललं पाहिजे? 30 मिनिट बोललं पाहिजे, बरोबर ना? तुम्हाला डिस्काउंट माझ्याकडून मी फक्त 6 ते 7 मिनिट बोलणार. किती मिनिट बोलणार? 6 ते 7 मिनिट. तुम्ही ऐकून घ्यायला तयार आहात? नक्की? यस ऑर नो? यस मध्ये दम नाही मित्रांनो. काही मोठे मोठे जाणकार लोक सुद्धा तोंड उघडत नाही. उघडलं पाहिजे मित्रांनो, बरोबर ना? नक्की उघडलं पाहिजे. माझी छोटीशी ओळख, मी श्याम जाधव. गेल्या 6 वर्षापासून तुम्ही ज्या सिस्टमला गेल्या 1 ते 2 तासापासून मन लावून ऐकत आहात, ही सिस्टम माझ्या आयुष्यामध्ये 6 वर्षापूर्वी ज्या वेळेस लॉकडाऊन कोरोना आला होता त्या काळामध्ये माय लाईफस्टाईल मध्ये माझा जन्म झाला मित्रांनो. आला होता लॉकडाऊन कोरोना, त्या काळामध्ये जन्म झाला. मला माय लाईफस्टाईल परिवारामध्ये जन्माला घालणारे ज्या व्यक्तीने मला हाताला धरून शिकवलं, उभं केलं, घडवलं, टिकवलं मित्रांनो, आणि या माईच्या लायकीचं बनवलं एक जगामधली सगळ्यात उत्कृष्ट इंडस्ट्री, ज्या इंडस्ट्रीला डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री मानलं जातं, ज्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री मध्ये आशिया खंडामध्ये हे मॅनेजमेंट नंबर 1 ला काम करतं, अशा एमआय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडचे तथा डायनामिक इव्होल्युशन मध्ये ज्या व्यक्तीने 24 महिन्यामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये एक शिक्षक व्यक्तिमत्व, त्यांनी 24 महिन्यामध्ये एक पॉवरफुल जबरदस्त रँक अचीव केली, असे माझे भाग्य विधाते, असे माझे अपलाईन, असे माझे स्पॉन्सर आदरणीय आता सध्या ते कॉन्टिनेंटल टीम कोऑर्डिनेटर आहेत. मनापासून वंदन करतो मित्रांनो आदरणीय निजामजी शेख सरांना. त्या व्यक्तीमुळे या सिस्टममध्ये येण्याचा मला मान भेटला. त्यांनी मला पलपल सपोर्ट केला. त्या बेरोजगाराला रोजगाराची निर्मिती उपलब्ध करून दिली. त्या पैशासाठी मला भीक मागत फिरायची वेळ येत होती. ज्या पैशासाठी मित्रांनो लॉकडाऊनच्या काळामध्ये माणसाला भेटल्यानंतर माणसं मरत होती मित्रांनो, त्या काळामध्ये एका रोजगाराजवळ पैसे नव्हते मित्रांनो. व्यवसाय तर करायचा होता, हाताला तर काम नव्हतं, कारण भल्या मोठ्या लोकांचे व्यवसाय बंद पडले होते. भल्या मोठ्या लोकांच्या नोकऱ्या बंद झालेल्या होत्या. मला कोण विचारणार होतं मित्रांनो? त्या काळामध्ये याच हॉटेलच्या 305 रूम मध्ये त्या महाराष्ट्रातल्या डायनामिक इव्होल्युशन मध्ये तथा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त इन्कम घेणारं व्यक्तिमत्व, शिक्षण कमी आहे मित्रांनो, सक्सेसचं आणि शिक्षणाचं काही घेणं देणं नसतं हे सिद्ध करून दाखवलं. गरिबीचा कलंक पुसला त्या व्यक्तीने मित्रांनो. असे डायमंड एक्झिक्युटिव्ह ज्या व्यक्तीचं महिन्याला 20 ते 21 लाख रुपयाचे इन्कम आहे, 1 करोडची ती जागवार गाडी घेऊन आज पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आज बिझनेस मेंटेन करतात मित्रांनो. गेलेल्या 1 महिन्यामध्ये तो व्यक्ती मित्रांनो भारताच्या बाहेर आहे, म्हणजे भारतामध्ये 8च दिवस राहिलेले आहेत, बाहेरच्या देशामध्ये 22-23 दिवस राहणारे व्यक्तिमत्व मित्रांनो डायमंड एक्झिक्युटिव्ह दादासाहेब इंगळे सरांनी मला संधी उपलब्ध करून दिली. मनापासून त्यांचेही वंदन करतो मित्रांनो. त्या व्यक्तीमुळे आज बिझनेसचा लायकीचा बनलो. आज तुम्ही बराच वेळ ऐकत आहात त्या दत्ता बरोबर बघा टाळ्या वाजत नाहीत मित्रांनो. टाळी माझ्यासाठी नका वाजवा. टाळी इथं बसलेला मला असं वाटतं की इथं 1 महिन्यामध्ये तुम्ही जेही काम करत असाल तुम्ही 20 लाख रुपये कमवत नाही असा माझा गैरसमज असू शकतो, बरोबर ना? 20 लाख रुपये आपल्याला पचणार नाहीत, पण त्याच्या पाठीमागे मेहनत आहे, बरोबर ना? आपल्या सगळ्या माणसाने जर त्याला लाईक केलं तर खऱ्या अर्थाने त्याच्या ब्लेसिंग आपल्या पण घरापर्यंत मनापर्यंत पोहोचवू शकतात मित्रांनो. म्हणून आपल्याला दुसऱ्याला चांगलं वाटलं पाहिजे.
आणि आज मित्रांनो तुम्ही ज्या सेमिनार साठी आलेले आहात त्या दत्ता बोर्डे सरांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीने होस्टिंग केले, त्यांच्यासाठी सुद्धा मनापासून जोरदार शेवटची टाळी झाली पाहिजे, बरोबर का? थँक्यू मित्रांनो. ज्या व्यक्तीने डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत ज्यावेळेस इथं बसलेला कोणताही डिस्ट्रीब्युटर असेल, जेव्हा एक तास पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्यायला शिकेल ना मित्रांनो, त्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये बदल नाही, परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. आणि हे आपल्याला करायचंय, हे आपल्याला बनायचंय. असे माझे ग्रेट अँड ग्रेट मित्र, काही व्यक्तींनी नॅशनल टीम कॉर्डिनेटर रँक अचीव केली, त्यांच्याही घरामध्ये एक रिजनल टीम कॉर्डिनेटर आयडी तयार झाला. मित्रांनो आज पती पत्नी मिळून व्यवसाय करतात, हा फॅमिली व्यवसाय आहे. आणि ह्या व्यवसायाला तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावून सांगण्याचं काम केलं असे आदरणीय मित्रांनो सतीश राठोड सरांसाठी सुद्धा मनातून जोरदार टाळी झाली पाहिजे, जोरदार टाळी झाली पाहिजे. मी तुमच्याकडे मागून घेतले 6 ते 7 मिनिट मित्रांनो. गेल्या 6 वर्षांपूर्वी या परिवारामध्ये जे काय तुम्ही प्रोडक्ट ऐकले, जो काय प्लॅन ऐकला, इथं प्लॅन खूप चांगला आहे मित्रांनो. इथं नोंदणी करण्यासाठी आपल्या स्वतःचा आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचं डिटेल्स, वारसाचं नाव, मोबाईल नंबर लागेल मित्रांनो, ईमेल आयडी लागेल. हे आपल्याला द्यायचंय फोटो स्वरूपामध्ये, ओरिजिनल कागदपत्र द्यायचे नाहीयेत मित्रांनो. इथं आपली नाव नोंदणी होते आणि नाव नोंदणी झाल्यानंतर मित्रांनो बाजारामध्ये 2 लोक असतात, एक विकणारा आणि एक विकत घेणारा. इथं सुद्धा आपण जी नोंदणी केली ना मित्रांनो, इथंही आपल्याला विकत घ्यायचं आहे. परंतु तुम्ही विकत घेत असताना तुम्हाला या कंपनीच्या माध्यमातून पहिला बेनिफिट मिळतो. तो बेनिफिट मित्रांनो 10 ते 40% सवलतीमध्ये अनुदान तत्वावर आपल्याला लागणारे जे 125 प्रोडक्ट तुम्ही ऐकले ते तुम्हाला मिळतात. चांगला आहे का वाईट आहे? बघा, चांगला असल्यावर सुद्धा सगळ्याच्या तोंडातून आवाज मोठा निघत नाही. चांगला आहे का वाईट आहे? नक्की चांगला आहे मित्रांनो, बरोबर आहे ना? याच्या माध्यमातून सुद्धा आपण रिटेल प्रॉफिट कमवू शकतो. आणि मला हे नाव नोंदणी करून मला माझा आयडी ऍक्टिव्ह करण्यासाठी सुद्धा त्या काळामध्ये पैसे नव्हते मित्रांनो. आपल्या मनावर आहे, आपण 10,000नी खरेदी करायची का, 20,000नी खरेदी करायची का, 30,000नी खरेदी करायची का, 50,000नी खरेदी करायची का. आणि तुम्ही आज एक उदाहरण बघितलं, ज्या व्यक्तीने मित्रांनो 2 लाख रुपये भरून ईगल ही रँक अचीव केली. बट मित्रांनो त्या व्यक्तीने 2 लाख भरून आज जबरदस्त पॉवरफुल 7 ब्रँडला आवडला म्हणून, पटला म्हणून, कळला म्हणून, समजला म्हणून मी माझ्या हाताने लोकांच्या घरातलं आरोग्य चांगले ठेवण्याचं काम करू शकतो. चांगलं काम आहे का वाईट काम आहे? चांगलं काम आहे ना. मी माझ्या जवळच्या मित्राची, नातेवाईकाची जमीन सुपीक बनवू शकतो, विषमुक्त बनवू शकतो. आणि माझ्या ह्या भारत देशाला माता मानलं जातं. या देशामधल्या प्रत्येक सजीवाच्या तोंडामध्ये मित्रांनो विषमुक्त अन्न गेलं पाहिजे. गेलं पाहिजे का नाही गेलं पाहिजे? अहो सांगणाऱ्याची संख्या जास्त नाही, कमी आहे, परंतु ऐकणाऱ्याची संख्या ही जास्त आहे. पण जे लोक आत्मसात करतात त्याच्या आयुष्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो. 2 लाख रुपये पण भरून त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली मित्रांनो. एकदा मनापासून सोमवंशी साहेबांसाठी वाजवायचं असेल तर जोर बरोबर ना. त्याला काय लागतं? या सगळ्या गोष्टीला काय लागतं मित्रांनो? जिगर लागतं, जिगर. या सगळ्या गोष्टी करायला काय लागते? जबरदस्त महत्वाकांक्षा लागते. आपल्या मनगटामध्ये दम आहे ना याची खात्री लागते. मी हे करू शकतो हा विश्वास माझ्या मनाला पटला पाहिजे, हा विश्वास माझ्या मस्तकाला पटला पाहिजे. आणि जनकल्याणासाठी जर मी माझ्या स्वतःला धावून दिलं, झोकून दिलं, तर ईश्वर अल्लाह कुरान बाबा मेरे लिए 10 गुना काम कर सकता है. हा भरोसा आपल्याला येणं गरजेचं आहे मित्रांनो. हे काम त्या व्यक्तीने केलेलं आहे. आम्ही काम करताना पैसा नव्हता मित्रांनो, पण जगातलं वाईट काम करताना सुद्धा माणसं पैसे ऍडजस्ट करतात. हे सारनो आवाजामध्ये दम नाही, हे सारनो करतात का नाही करतात? आज रविवार आहे, संध्याकाळी 6च्या नंतर बसायचंय है ना. पैसा तर नाही पण बसायचं आहे, बरोबर ना कमले साहेब? बसायचं आहे. ऍडजस्ट होते का नाही होतं? बरोबर मान्य केलं, ऍडजस्ट होतं मित्रांनो. एक चांगलं काम करण्यासाठी काय ऍडजस्ट करू शकत नाही? मीही ऍडजस्ट केलं मित्रांनो. आणि या सिस्टमला तुम्ही जे ऐकलं ना, 76 आयडीचं स्ट्रक्चर घेऊन गेल्या 6 वर्षापासून काम करतोय मित्रांनो. 76 आयडी, त्याच्यापैकी 13 आयडीवर मला कंटिन्यू इन्कम येतं. भले जर पाऊस महिनाभर लागला तर शेवटच्या 6 आयडीवर तर इन्कम येतं मित्रांनो. म्हणजे पैसे
येतात आणि त्या पैशाला म्हणलं जातं सेल्स टर्नओव्हर बोनस मित्रांनो, बरोबर ना? मी या सिस्टमच्या माध्यमातून एका आठवड्याला कमीत कमी 402 रुपये पण कमवले. किती कमवले? आम्हाला दम नाही, कारण अमाऊंट मोठी वाटते ना, 402 रुपये, बरोबर ना? किती कमवले मित्रांनो आठवड्याला? आम्हाला दम नाही. 402 म्हणायला जीवावर येतं का? तुम्ही जर जोरात बोललात तर हे 402 रुपये तुम्हाला येणार आहेत मित्रांनो, बरोबर ना? कधी येतील? बोललं तर येतील ना? शांत बसल्यावर येतील का? नाही येणार मित्रांनो. 402 रुपये पण आठवड्याला आले. आणि मित्रांनो या सिस्टमच्या माध्यमातून एका आठवड्याला, तेच आठवडा तुम्हाला सांगतोय, आतापर्यंत 75,000 पण आले, 1 लाख पण आले, 2 लाख पण आले. आठवड्याचं बोलतोय मित्रांनो. किती दिवसाचं? आठवड्याचं. हे तुम्हालाही येऊ शकतं मित्रांनो, बरोबर नाही? दुसरं इन्कम म्हणलं जातं. त्या सिस्टमला सोबत घेऊन आपण जरी काम केलं, हेच पुण्याचं काम केलं, इथं पैसा पण मिळतो मित्रांनो. इथं स्वार्थ आहे का? 101% आहे. पण पहिल्यांदा परमार्थ आहे, पहिल्यांदा सेवा आहे. आणि जिथं सेवा हा शब्द येतो तिथं मात्र यश ऑटोमॅटिक असतं मित्रांनो, बरोबर ना? हे पण आपण इन्कम घेतलं मित्रांनो. तुम्ही सुद्धा या सिस्टम मध्ये यावं, मन लावून काम करावं. काम करत असताना आपल्या घरातलं आरोग्य चांगलं ठेवावं, आपली जमीन चांगली ठेवून आपल्यासारखे भरपूर बेरोजगार या जगामध्ये आहेत, या देशामध्ये आहेत, त्यांना रोजगार निर्मिती करून देणं गरजेचं आहे मित्रांनो. हे काम तुम्ही कराल अशी मनापासून अपेक्षा आहे. या सिस्टम येऊन तुमच्याही घरातले दारिद्र्य, तुमच्या घरातले भोग, तुमच्या मुलाबाळांच्या गरजा, तुमच्या मुलाबाळांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मित्रांनो आता नोकरी आज जगामध्ये नाही मित्रांनो. ही नोकरी आता भारत देशामध्ये नाही राहिली आणि नोकरी करून मित्रांनो कोणाचे स्वप्न पूर्ण झालेले नाहीये. हा एक चांगला व्यवसाय आहे. त्या व्यवसायाला टिकून शिकून मन लावून मित्रांनो 1 दिवस येणं 2 दिवस येणं नाही, लगातार आपल्याला करावं लागेल. जो व्यक्ती लगातार करेल, सातत्यपणाने करेल, त्यासोबत यश आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं परिवर्तन करण्यासाठी ज्या व्यक्तींसोबत तुम्ही आलेले आहात त्यांच्यासोबत बसा, समजून घ्या, त्यांच्या हातामध्ये हात देऊन मन लावून काम करा. आयुष्यभर तुम्हाला कोणाचेही पाय धरण्याची वेळ येणार नाही. या प्रसंगी एवढंच बोलतो, या सिस्टम मध्ये येऊन तुम्ही काम करावं. जशी मला 6 वर्षापूर्वी पांडुरंगाने सद्बुद्धी दिलेली होती, ही सद्बुद्धी तुम्हाला देव मित्रांनो. आज नाही म्हणलं तर आगामी महिन्याला कमीत कमी 2 लाख रुपये, जास्तीत जास्त 5 लाख रुपये सुद्धा कमवतो. हा व्यवसाय आहे आणि आजपर्यंत पैसे कमवलेले आहेत. पैसा खुदा नाही, खुदा की कसम, खुदा से भी कम नहीं. पैशाशिवाय आज गरजा स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. हा एक सुंदर असा ट्रॅक आहे, याला जगाने सलाम केलेला आहे. आपण सुद्धा करून मन लावून काम करण्याचा प्रयत्न करूया, शिकून काम करण्याचा प्रयत्न करूया, टिकून काम करण्याचा प्रयत्न करूया. आणि जे आपले स्वप्न आहेत ते स्वप्न बघणं चुकीचं नाही, स्वप्न पूर्ण न करणं हे मात्र चुकीचं आहे मित्रांनो. आणि आपले सगळे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनापासून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.